वेगवेगळ्या कपड्यांसाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच खरी भाषेची श्रीमंती, पण नवख्या माणसाची त्याने थोडी अडचण होऊ शकते. कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच साडी घालणं वगैरे गोंधळ होतात. एक युक्ती सांगतो, ती लक्षात ठेवा, म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती पाहू. एक लक्षात ठेवा, शिवलेलाच कपडा घालायचा म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, हाफ पॅन्ट या सगळ्या गोष्टी घालायच्या, पण बिन शिवलेला कपडा चुकून सुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही. असा बिन शिवलेला कपडा जर कमरे खाली परिधान करणार असू तर तो नेसायचा. म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी नेसा. हेच जर बिन शिवलेला कपडा कमरेवर परिधान करणार असू तर तो घ्यायचा. म्हणून ओढणी, उपरणं घ्या, अगदी पदर सुद्धा घ्या. आता जर अशा बिन शिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो पांघरायचा. म्हणून शेला, शाल, पांघरा. तोच बिन शिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो बांधायचा. म्हणून मुंडास, पागोट, फेटा बांधा. आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही अगदी मोजक्याच ठिकाणी वापरतात, ती देखील पाहू. म्हणजे मफलर गुंडाळतात, कधी कधी घाईघाईत साडी देखील गुंडाळतात, निर्या काढतात आणि खोचतात, कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर खोचतात, नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा मारतात. असो, हा लेख संपला आणि अनेकांच्या मनातला गोंधळ देखील. आता बिनधास्त शर्ट अडकवा, पॅन्ट चढवा आणि कुठे बाहेर जायचं ते जा.